नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आणि अतिशय या ठिकाणी आपल्याला मन सुन्न करणारी गोष्ट आपल्यासमोर घडलेली पहा. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे, परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी जर पाहिलं तर ऑफिशियल वेबसाईटवर आपण ओपन केल्यानंतर या ठिकाणी घडामोडीमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, की टी-ई-टी जी काही मित्रांनो 2026 ची ही परीक्षा रद्द झालेली पहा. या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे आणि जे काही 28 जून 2026 रोजी होणारी टी-ई-टी परीक्षा ही पुढं ढकलण्यात आलेली पहा. परीक्षेची जी काही नवीन तारीख आणि जी काही माहिती मित्रांनो, ही एम-एस-सी याच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे पहा. आणि आपल्याला या ठिकाणी अफवावर विश्वास ठेवायचा नाही, फक्त या ठिकाणी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यायचं आहे पहा. तर अधिकृत मित्रांनो हे प्रकटन सुद्धा जाहीर केलेलं आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर 28 तारखेला जो पेपर होणार होता म्हणजे उद्याचा, तर ज्या प्रकारे बघा नीट 2026चा परीक्षेमधला जो काही गैरप्रकार झाला होता, तो लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षितेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या. तथापि बघा 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास बघा गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचं समजल्याने भिवंडी पोलिसांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी बोलून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा जी काही टी-ई-टी बघा त्या प्रश्नपत्रिकेमधले काही प्रश्न समान असल्याचं आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला पहा. सदर परिस्थिती लक्षात घेऊन 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचं वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येते पहा. शिक्षक पात्रता टी-ई-टी परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे पहा. तर मित्रांनो अजून सुद्धा आपली तुम्ही PDF घेतली नसेल फास्ट रिव्हिजनची तर लवकरात लवकर घेऊन टाका. राहिलेल्या वेळामध्ये ही PDF वाचा. जर तुमचा अभ्यास झाला नसेल किंवा तुम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन करायचे असेल तर लवकरात लवकर ही PDF घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. तर मित्रांनो जे काही आपल्याला टाईम भेटलाय तर टाईमाचा सदुपयोग करा. या ठिकाणी बघा जागेवर या ठिकाणी पेपरला वाढून मुदत भेटलेली पहा. त्यामुळं आपल्यामध्ये बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा ते फक्त 399 रुपयाला आपल्याला मिळणार आहेत पहा. हा जो काय आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे यावरती पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व फास्ट रिव्हिजनच्या PDF पाठवून देईल. अतिशय सुटसुटीत प्रकारे आपल्या नोट्स असणार आहेत. लवकरात लवकर सगळ्यांनी पेमेंट करा आणि मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पेमेंट झाल्यावर सगळ्या PDF पाठवून देईल पहा. पैशाकडे पाहू नका. पैसे आपण कधी कमवू शकतो, परंतु आता ही जी काही वेळ मिळालेली आहे आपल्याला या वेळेचा तुम्ही नक्की सदुपयोग करा आणि नक्कीच या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये फायदा होणार आहे पहा. लवकरात लवकर घ्या आणि विषयानुसार सगळ्या PDF तुम्हाला मिळून जातील मित्रांनो.